ताई पहिलं तर स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. पहिलं तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, कारण खूप चांगली सिरियल चालू आहे आणि TRP मध्ये वर आलेली आहे. Yes. पहिलं तर काय सांगाल त्याबद्दल आणि कसं वाटतंय तुम्हाला? वेल, खूप छान वाटतंय, कारण नवा शो आहे. नवा शो लोकांच्या पसंतीस उतरतोय की नाही हे कळायला काही काळ जावा लागतो. आणि येस, हळूहळू मुलगी पसंत आहे, हे प्रेक्षकांना पसंत पडते ही मालिका, याची पावती पण आम्हाला मिळते. सो येस, सगळ्यात आधी तर खूप खूप आभार सगळ्यांचे जे सन मराठी पाहतात, जे सन मराठीच्या सगळ्या मालिका बघतात. आणि आय थिंक सगळ्याच मालिकांवर सन मराठीच्या लोक भरपूर प्रेम करत आहेत. आणि आत्ता आमची जी मालिका आहे मुलगी पसंत आहे, त्यावरही हळूहळू लोकांचं लक्ष आणि लोकांचं प्रेम बरसू लागलेलं आहे. ताई तुम्ही प्रत्येक मालिकेमध्ये जाता तेव्हा त्या मालिकेचा TRP तर वर होतो, कारण तुम्हालाही माहिती आहे की ब्लेसिंग तुमच्यावरती बाप्पाची आहे. कसं फील करताय ते, आणि तुम्ही प्रत्येक वेळी कुठल्या मालिकेत असाल ती मालिका टॉपला जाते? तुझ्या तोंडात तूप साखर रे बाबा. वेल, फॉर्च्युनेटली आईवडिलांचे आशीर्वाद आहेत आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे की याआधी मी ज्या 2 मालिका केल्या त्यातली एक 6 वर्ष चालली, एक 4 वर्ष. सो येस, मायबाप रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद आहे. पण ही टीमची मेहनत असते, ॲज यू नो, की त्या वाहिनीवर खूप मेहनतीने ह्या मालिका बनवल्या गेल्या. आणि जर एक मालिका 6 वर्ष चालली तर त्या 6 वर्ष त्याच्यावर मेहनतीने काम केलं गेलं, 4 वर्ष मेहनत घेतली गेली. आणि तसंच आत्तासुद्धा मुलगी पसंत आहेवर आमचे दिग्दर्शक, आमच्या लेखिका, स्वतः वाहिनी यांचं इतकं लक्ष आहे की ही मालिका अधिक रंजक व्हावी, रंगतदार व्हावी, सो दॅट प्रेक्षकांच्या पसंतीस ती उतरेल. नक्कीच ताई, कारण जरी TRP वाढला असेल तरी मालिकेचेही खूप एपिसोड होतात, कारण आता तुम्ही मागच्या मालिका करताय 1000पेक्षा जास्त एपिसोड होते. आणि या सेटवरती आज आपण आहोत, रंगमाचा वेगाचे 1000 एपिसोड झाले होते. काय वाटतं या मालिकेचे 1000चा टप्पाही क्रॉस करणार? डेफिनेटली. मी एखादी मालिका घेते तर मी कधी छोटा विचार करतच नाही. 2-5 एपिसोड तो करी लेंगे असंच मला वाटतं. कारण मला वाटतं की एक मालिका जेव्हा जास्तीत जास्त काळ चालते तेव्हा जे निर्माते असतात त्यांच्यासाठी ती फायद्याची ठरते. सो काही झालं तरी मायबाप निर्माता आहे. सो येस, मला असं वाटतं की अधिक चालावी मालिका, पण ती अधिक चालताना ती तेवढीच रंजक होत राहावी, सो दॅट प्रेक्षकांना आपण फसवतोय असा फील नाही आला पाहिजे. सो मालिकाही रंगली पाहिजे, ती अधिक चाललीही पाहिजे आणि प्रेक्षकांना पसंतही पडली पाहिजे. तुमचं प्रत्येक मालिका, प्रत्येक कॅरेक्टर तुमचं प्रेक्षकांना आवडत असतं. आणि आता तुम्ही प्रमोशन निमित्त तुम्ही सगळीकडे फिरत असता, सगळीकडे प्रमोशनसाठी जात असता. लाईव्ह तुम्हाला काही कॉम्प्लिमेंट अशा मिळालेत का, ते आता अजूनही लक्षात आहे? वेल, मला वाटतं प्रत्येक वेळी मी कुठेही जेव्हा जाते मालिका प्रमोट करायला किंवा एखाद्या इव्हेंटला, तर सगळ्यात आधी तर मी त्या दिवशी कुठली साडी नेसले आहे ह्याच्यावर चर्चा होते. आणि ऑफकोर्स ज्या मालिका मी आत्तापर्यंत केलेल्या आहेत त्या सगळ्या मालिकांमध्ये ज्या प्रकारच्या साड्या किंवा ब्लाऊजचं स्टायलिंग, दागिने, हेअर, जे काही मी करते, माझा जो लुक असतो त्यावर डेफिनेटली माझ्या ज्या सख्या मैत्रिणी कार्यक्रमांना भेटतात, प्रमोशनच्या वेळेला भेटतात, तेव्हा त्याच्यावर डेफिनेटली चर्चा होते. तर एक ओव्हरऑल माझ्या असं लक्षात आलेलं आहे की ज्या साड्या मी मालिकांमध्ये वापरते त्यावर माझ्या सगळ्या ज्या रसिक मैत्रिणी आहेत, प्रेक्षक, त्यांना खूप भावतात त्या. सो येस, ह्या तुमच्या टीमतर्फे मी थँक्यू म्हणेन सगळ्यांना की नेहमीच माझ्या लुकचं कौतुक होतं आहे. आणि आत्तासुद्धा मुलगी पसंत आहे मधली यशोधरा ज्या पद्धतीने दिसते आहे त्याचंही लोक कौतुक करत आहेत. नक्कीच ताई, आता तुम्ही साडीचा विषय काढला तर तुम्ही कधी असं शॉपिंगला गेलात आणि तुम्हाला दुकानदाराने असं दाखवत आहे का की ही रंगमाचा वेगळा पॅटर्न साडी नक्की पुढचं पाऊलच्या वेळेला तर खूप व्हायचं की ही अक्कासाहेब साडी आहे, ही पुढचं पाऊल साडी आहे. आणि आजही मला वाटतं तुम्ही जर दादर परिसरात गेलात तर ज्या मालिका सुपरहिट असतात त्या वेळेला त्या मालिकेतल्या हिरोईनच्या नावाने किंवा मालिकेच्या नावाने साडी असते. येस, कोल्हापुरात मी गेले तर आजही मला म्हणतात की तुमच्या टाईपचं मंगळसूत्र लोक अजूनही विकत घेतात. सो येस, मला वाटतं स्टायलिस्टचं कौतुक, त्याच्यानंतर मालिकेचं कौतुक, ज्या पद्धतीने मालिका लोकांपर्यंत पोचतात, तर आम्ही केलेलं काहीतरी लोकांच्या स्मरणात अनेक काळ राहतं. सो हे सगळ्या टीमचं कौतुक आहे. बरं ताई, हे सगळं समोर असं येतं की हे तुम्हीच कॅरेक्टर केलं आणि हे आपल्या समोर असं झालंय, आता साड्यांचा विषय काढला, तर तेव्हा तुमची रिएक्शन कशी असते? म्हणजे माझ्यासारखंच कोणीतरी आलं तसं पुढचं पाऊल साडी वगैरे असं तुम्हाला कधी काय होतं ना की आता नॉर्मली आम्हाला मेकअपमध्ये बघायची लोकांना सवय असते, बरोबर. सो जर मी विदाऊट मेकअप गेले आणि दिवसभर मी कुठेतरी अशी
प्रवास करून आले वगैरे, केस असे बांधलेले आहेत, तर पटकन कधी कधी लोक ओळखतही नाही. आणि आपणच जर त्यांना जरा मला कॉटनची साडी दाखवा जरा, तर मग तेच म्हणतात नाही ही बघा पुढचं पाऊलची अशी काठपदरची आहे आणि अक्कासाहेब साडी फेमस आहे. असं खूप वेळा माझ्याबरोबर झालेलं आहे. आणि मग माझ्याबरोबर कोणीतरी असतं, मग ती व्यक्ती हसते किंवा त्याच दुकानदारात पटकन कोणीतरी येतं आणि अहो तुम्ही त्यांना काय सांगताय, त्याच होत्या त्या. मग तो समोरचा माणूस जर चुकून अमराठी असेल की सेल्समॅन आहे आणि तो अमराठी आहे, मग तो असा नीट बघतो, ह्या वाटत तर नाही त्या तर चांगल्याही दिसत होत्या या अशा, असं खूप वेळा होतं. पण येस त्यात पण गंमत आहे जेव्हा त्यांना कळतं की नाही नाही ह्याच आहेत त्या खऱ्या. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण कुठेतरी बाहेर असतो आणि विदाऊट मेकअप असतो तर बऱ्यापैकी फरक असतो दिसण्यात. त्यामुळे लोक असं त्याच आहेत का मग खूप वेळ असा त्यांचा जातो. आणि मग जवळ येऊन तुम्ही ते घातलं ना त्या मालिकेत तुम्ही जे मंगळसूत्र घातलं होतं, जे कानातले होते तसेच आम्ही घेतलेत. किंवा आता मुलगी पसंत आहेच्या वेळेला लोकांच्या लक्षात आलं की मी थोडेसे माझे हेअरकट केलेलं आहे आणि कलर केलेला आहे, तर ते तुम्ही काहीतरी केलं आहे का केसांना आता असं. गंमत काय आणि कौतुक काय आहे की रसिक प्रेक्षक जे आहेत ते खूप चतुर आहेत, ते खूप हुशार आहेत. आणि ते एखादी मालिका जेव्हा पसंत करतात तेव्हा ती नुसतीच अशीच पसंत नाही करत, त्यातलं त्यांना काहीतरी आवडत असतं, काहीतरी गोष्टी त्या रजिस्टर करत असतात, त्याच मालिकांवर ते प्रेम करतात. आणि मी काय सांगू, मी जसं म्हटलं की आईवडिलांचा आशीर्वाद, गणपतीची कृपा आणि मायबाप रसिक प्रेक्षक ह्या सगळ्यांमुळे छान चालतं. वेल खूप इंटरेस्टिंग, खूप रंजक असा ट्रॅक आहे. ॲज यू नो की यशोधराचे थोडेसे यशोधरा स्ट्रेसमध्ये आहे, कारण आत्ता तुम्ही बघितलं असेल की यशोधराला अचानक असं जाणवायला लागलं की तिला कोणीतरी काहीतरी थ्रेट आहे, की कोणीतरी तिला कशात तरी फसवण्याचा प्रयत्न करतो आहे. आत्ता जे प्रोमो रन होतं त्याच्यामध्ये यशोधरा लॉकअपमध्ये आहे आणि पॅरलली माझा जो मुलगा आहे श्रेयस त्याचं आणि अनुष्का ह्यांच्यामध्ये थोडेसे इमोशनल लागेबांध सुरू आहेत. काहीतरी कनेक्ट सुरू आहे. आता ती दोघं प्रेमात पडत आहेत का आणि मला ते मान्य आहे का, मी ह्या सगळ्या थ्रेट कोण देतं आहे ते शोधून काढू शकते का, याच्यातनं मी बाहेर येते आहे का आणखीन काहीतरी वेगळंच घडणार आहे, असे आणि खूप खूप रंजक असे ट्विस्ट अँड टर्न्स मालिकेत आहेत. तर मी एवढंच म्हणेन की तुम्ही आत्ता मालिकेवर प्रेम करायला सुरुवात केलेली आहे, हे प्रेम असंच राहू दे, रादर त्यात दर भागाला वृद्धी होऊ दे आणि तुमचे आशीर्वाद, तुमचं प्रेम खूप 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 मिळू दे आमच्या मालिकेला. मुलगी पसंत आहे सोमवार ते शनिवार सन मराठीवर संध्याकाळी 7 वाजता. थँक्यू.